न सगळ्यात जास्ती गेले 7-8-15 वर्ष अगोदरचा जर आकडा काढला तर 20-25च्या ॲव्हरेजमधली आपलीच आदिवासी पोरं ॲक्सिडेंटमध्ये मरणारी आहे. दुसरी गोष्ट काय का सध्या धर्मांतराचा आता त्याच्याबद्दल मी कलाकाराने आता मला काय बोलायचं नाही, पण एक मी समाजाचा घटक आहे त्याच्यामुळे मला वाटलं बोलायला. सध्या सर्रासपणे धर्मांतर चालू आहे, त्याला कोण आला घालीने किंवा कोणी राजकारणी किंवा कोणी असतील ते पण उघड वक्तव्य त्याच्यावर करायचं का तर प्रत्येकाचं क्षेत्र आहे ना त्याला ते टिकवायचं आहे, ते हिशोबान चाललेले आहेत. मित्रांनो मला या सांगायचं आहे, प्रत्येकानं तलवारी घेऊन उठायचं नाही इथं धर्मांची लढाई, धर्मांची मंदिरांची किंवा प्रत्येक गोष्टीची श्रद्धेची लढाई जी आहे ते जे कमाई खात आहे ते लढतील. आपली गरज ठरव आपला जो आदिवासी समाज आहे किंवा आपला जो यूथ पॉवर आहे, तरुण वर्ग आहे, आज पालघरमध्ये किती प्रकल्प चालू आहेत, बरंचसं असतील तुम्हाला पण दिसत असतील, पण कोणीच भाषा करेनी त्याच्यावर. तर त्याच्यावर आपला तरुण वर्ग आहे, यूथ पॉवर जी आहे ती कुठेतरी सत्कारने कामाला आली पाहिजे. ती नको त्या ठिकाणी वाया जायला नको ती पॉवर, यूथ पॉवर तरुण वर्गाची. त्याच्यामुळे मी मित्रांनो सांगतो आपल्याला समाज घडवायचा आहे तर फक्त आपला कुटुंबानं स्वतः फक्त त्याच्यासाठी एक पुढाकार घ्या, फक्त आपले पुढच्या पिढीसाठी. नाही तर पुढचं भविष्य आपल्याच हातात आहे ना. जर आपलीच पिढी बिघडली किंवा आपणच त्याच्यासाठी ट्राय करत नसू तर मग या जमला त्याचा काही अर्थ नाही मिळेल, असा माझा वैयक्तिक मत आहे. धन्यवाद. काही चुकलं असेल तर माफ करा.